नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला आता 100% संपली सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% संपली सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी। हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय सध्याच्या कंडिशनला 100% संपली सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात ज्वलंत सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% संपली सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती नक्की कशी आहे, या सर्वांचा आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावर सध्या आणि भविष्यात कशा पद्धतीने परिणाम होताना दिसू शकतो। जेव्हा या प्रश्नांची उत्तरे मिळतील त्यावेळेस आपण निश्चितपणे सांगू शकतो की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या भावातील तेजी संपली अथवा नाही। तर चला मग या प्रश्नांची उत्तरे घेऊया। जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव बघितला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला सातत्याने $10 प्रति बुशेल्सच्या जवळपास दिसतोय। कधी तो $9.80 प्रति बुशेल्स पर्यंत खाली तर कधी तो $10.20 प्रति बुशेल्स पर्यंत वर। म्हणजे याचा अर्थ $9.75 प्रति बुशेल्स पासून तर $10.25 प्रति बुशेल्सच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने सोयाबीनचा भाव दिसतोय, म्हणजे तिथं चढ उतार दिसत आहे। जर आंतरराष्ट्रीय बाजारातील या परिस्थितीचा विचार केला तर याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनच्या भावाला जास्त काही आधार मिळणार नाही। म्हणजे जे काय होणार आहे ते सगळं देशात घडणाऱ्या घडामोडीवरती अवलंबून, एवढं लक्षात ठेवा। देशात काय घडायले मग बघा, मध्य प्रदेश एवढंच महाराष्ट्राचं सोयाबीन उत्पादन महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्रात आहेत निवडणुका आणि निवडणुका आहेत 23 तारखेला निकाल आहे। तोपर्यंत तुम्हाला सांगतो सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता तर सोडा, सोयाबीनचा भाव जैसे ते राहिला तरी खूप बरं वाटेल। मागच्या 2 दिवसात सोयाबीनचा भाव आहे त्या परिस्थितीत सुद्धा 200 कोसळला। आज सोयाबीनचा भाव 3800 ते 4200च्या दरम्यान दिसायला लागले। मग अशा परिस्थितीत हवालदिल झालेला जो कास्तकार बांधव तो विचारतोय सोयाबीनच्या भावातील तेजी संपली का? तर लक्षात घ्या, सोयाबीनचा जो भाव आहे सध्या एवढा खाली आलाय की याच्यापेक्षा खाली आणखीन यायची शक्यता नाही, पण इतका जो भाव आहे तो तुम्हाला असाच दिसणार। निवडणुका संपल्या, स्थिर सरकार स्थापनेची आशा आली की तुम्हाला सांगतो नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत होईल 50-100 सुधारणा, परंतु डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 200ची व डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात 100 ते 200 तेजी येऊन सोयाबीनची भाव पातळी डिसेंबर महिन्यात सुरुवातीला 4100 ते 4500 आणि त्यानंतर आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत 4300 ते 4700 किंवा 800 दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको। हा भले 5 भावासाठी मात्र तुम्हाला 2025 ची वाट बघावी लागेल, एवढं मात्र खरं। पण
सोयाबीनच्या भावातील तेजी सध्या संपली का, तर सध्या थांबली असं म्हणू शकतो. 100% डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावात पुन्हा एकदा तेजी येणार एवढं मात्र खरं. भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार.